नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी एकत्र येते आणि मग प्रश्नांचा गोंधळ मनामध्ये निर्माण होतो. दोन उपवास एकत्र करू शकतो का? एक उपवास आज सोडायचा आहे, दुसरा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे, मग कसं होईल? जर एक उपवास आज सुटला तर मग दुसरा उपवास पण मोडेल का? असे बरेचसे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन पद्धतीने शेअर करणार आहे. पहिल्या पद्धतीनुसार तुमचे दोन्हीही उपवास मोडणार नाहीत, तुमच्याकडून दोन्हीही उपवास घडतील. आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये श्रावणी सोमवारचा उपवास तुमचा श्रावणी सोमवारी सुटेल, पण भावाचा उपवास तुमचा मोडणार नाही. यंदा नागपंचमी 29 जुलै 2025 मंगळवारी आलेली आहे. आपल्याकडे नागपंचमीला भावाचा उपवास धरण्याची पद्धत आहे. आता हा भावाचा उपवास धरण्याच्या सुद्धा दोन पद्धती आहेत. बऱ्याच भागांमध्ये हा उपवास नागपंचमीच्या दिवशीच धरला जातो, पण जवळजवळ 80% भागांमध्ये हा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरला जातो, म्हणजे नाग चतुर्थीला भावाचा उपवास धरला जातो. पण यंदा 28 जुलै 2025 रोजी श्रावणातील पहिल्या श्रावणी सोमवारी आलेला आहे आणि आपल्याकडे जर जवळजवळ सर्वच जण श्रावणी सोमवारचे उपवास जे आहेत ते करत असतात. तर मग अशा वेळेला महिलांसाठी हा प्रश्न पडतो की श्रावणी सोमवारचं व्रत आणि हा भावाचा उपवास एकत्र कसा धरावा, कधी सोडावा, दोन उपवास एकत्र करता येतील का, भाऊ नसेल तर भावाचा उपवास धरावा का, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. बघा, नागपंचमीच्या दिवशी आजही महिला नवनवीन साड्या परिधान करतात, वेगवेगळे अलंकार घालतात आणि त्याचबरोबर हातावर मेहंदी सुद्धा काढतात आणि 5 का होईना झोके घेतात. बघा, पहिल्या पद्धतीनुसार दोन्हीही उपवास जर तुम्हाला मोडायचे नसतील तर सोमवारच्या दिवशी एकादशी सारखा आपल्याला उपवास करायचा आहे, म्हणजे फक्त फराळ करायचा आहे. पण या दिवशी श्रावणी सोमवार पण आहे आणि श्रावणी सोमवारच्या उपवासाला मीठ फक्त एक वेळा खाल्लं जातं. त्यामुळे तुम्हाला भावाचा उपवास जरी असेल पण तो सोमवारी आलेला आहे, त्यातल्या त्यात श्रावणी सोमवारी आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला मीठ न टाकता जे काही फराळाचे पदार्थ आहेत ते खायचे आहेत. जसं की तुम्ही रताळी खाऊ शकता, तुम्ही साबुदाण्याची खीर खाऊ शकता, तुम्ही राजगिऱ्याची खीर खाऊ शकता, राजगिऱ्याचा शिरा खाऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, चहा कॉफी घेऊ शकता. पण मीठ टाकून तुम्ही कोणताच फराळाचा पदार्थ बनवू शकत नाही आणि तो खाऊ शकत नाही, कारण मीठ जर टाकून तुम्ही फराळाचे पदार्थ बनवले आणि ते खाल्ले तर तुमचा सोमवारचा उपवास मोडेल. आणि दुसरा म्हणजे महादेवांच्या उपवासाला भगर म्हणजेच वरई चालत नाही. तर नागोबाचा उपवास म्हणजे हा सुद्धा महादेवांसाठीचाच उपवास आहे, कारण नागोबा हे महादेवाचे गण आहेत. त्याच्यामुळे नागपंचमीच्या उपवासाला म्हणजे भावाच्या उपवासाला सुद्धा भगर चालत नाही. त्यामुळे या दिवशी भगर फराळामध्ये तुम्हालाही चुकूनही खायची नाही आणि भावाचा उपवास व नागपंचमीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागोबाचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला सोडायचा आहे. आता दुसऱ्या पद्धतीनुसार तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास हा श्रावणी सोमवारी सोडायचा आहे आणि भावाचा उपवास सुद्धा मोडायचा नाही. तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे? श्रावणी सोमवारी आणि भावाच्या उपवासाच्या दिवशी फराळाचे जे पदार्थ आहेत ते गोड खायचे आहेत आणि रात्री म्हणजे तुमच्याकडे जर श्रावणी सोमवारचा उपवास रात्री सोडण्याची पद्धत असेल तर रात्री, आणि तुमच्याकडे जर श्रावणी सोमवारचा उपवास दुपारी सोडण्याची पद्धत असेल तर दुपारी एक वेळा तुम्हाला मीठ टाकून कोणताही जो पदार्थ फराळाचा पदार्थ आहे तो भगर सोडून तो पदार्थ मीठ टाकून बनवायचा, तिखट मीठ टाकून बनवायचा आणि तो फराळाचा पदार्थ खायचा. म्हणजे श्रावणी सोमवारच्या दिवशी एक वेळा मीठ खाल्ल्याने आपला श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तो सुटेल, पण आपला भावाचा उपवास मोडणार नाही. मग श्रावणी सोमवारचा उपवास आपला श्रावणी सोमवारी सुटेल आणि भावाचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागोबाचं पूजन करून आपल्याला सोडायचं आहे. आता मग तुमच्या मनातील गैरसमज दूर झाला असेल, तुम्हाला समजलंच असेल, जर तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास श्रावणी सोमवारी सोडायचा असेल तर एक वेळा फराळामध्ये मीठ टाकायचं आणि ते मिठाचे पदार्थ जे आहेत ते तुम्ही खायचे आहेत आणि उपवास तुमचा श्रावणी सोमवारचा मग सुटलेला आहे. त्या फराळावरच पण तुम्ही मीठ खाल्लेलं आहे म्हणून तो उपवास सुटलेला आहे, पण तुमचा भावाचा उपवास मोडलेला नाही, कारण आपण फक्त फराळच करत आहोत आणि भावाच्या उपवासाला मीठ 2दा-3दा कितीही वेळा खाल्लं तरीही चालतं. त्याच्यामध्ये असा कोणताही नियम नाही. पण श्रावणी सोमवारला नियम असतो की मीठ फक्त एकच वेळा खायचं असतं, तेही उपवास सोडताना आणि पहिल्या
याच्यामध्ये जर तुम्हाला दोन्हीही उपवास मोडायचे नसतील तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागोबाचं पूजन करून दोन्हीही उपवास तुम्ही एकत्र सोडले तरीही सुद्धा चालेल। आता नागपंचमीच्या दिवशी तवा गॅसवर ठेवत नाहीत, कढई गॅसवर ठेवत नाहीत, मग तुम्ही म्हणाल स्वयंपाक कसा बनवणार? उपवास सोडण्यासाठी तर नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंडे बनवले जातात, पुरणाचे कानवले बनवले जातात। हे उकडून बनवलेल्या दिंड्यावरच कानवल्यावरच जो भावाचा उपवास आहे तो सोडला जातो। पण आजकाल बरेच जण एवढे नियम पाळत नाही, पण बऱ्याच ठिकाणी हे नियम अजूनही कटाक्षाने पाळले जातात। तसेच आजकाल बरेच जण नागपंचमीच्या दिवशी पूर्णावरणाचे स्वयंपाक बनवतात। तर तुम्ही कटाची आमटी बनवताना किंवा इतर ज्या काही भाज्या बनवणार आहात त्या बनवताना त्याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नका, कारण आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवासही सोडायचा आहे आणि भावाचा उपवासही सोडायचा आहे। जे दोन्हीही उपवास या दिवशी सोडणार आहेत त्यांच्यासाठी आणि जे फक्त भावाचा उपवास या दिवशी सोडणार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपवास सोडताना कांदा लसणाचा वापर त्याच्यामध्ये करू नये। सात्विक जेवणच घेऊन कोणताही उपवास सोडावा। आणि जर तुमच्याकडे पुरणाचे दिंडे खाऊन हा उपवास सोडत असतील तर मग काही प्रश्नच येत नाही। सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 2 उपवास एकत्र करू शकतात का? तर हो, तुम्ही हे 2 उपवास एकत्र करू शकता। ते कशा पद्धतीने, कधी व कसे सोडायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे। त्या दोन्हीपैकी ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटतं उपवास सोडणं त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता। मनामध्ये कोणत्याही प्रश्नांचा गोंधळ तयार करू नका, कारण देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय अजिबात नाही। तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।